समाजात असे काही विषय आजही आहेत ज्याबाबत काळ इतका पुढे येऊनही अनेक गैरसमज अद्यापही आहेत। त्यांपैकी एक आहे मासिक पाळी। पाळीच्या काळात महिलांना शारीरिक दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो हे आपणा सर्वांना माहित आहे। पण आजही अनेक महिलांना या शारीरिक व्याधींशिवाय मानसिक आजाराचा सामना करावा लागतोय। गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आजही पाळीला विटाळ समजून महिलांना कुर्माघर सारख्या प्रथा पाळाव्या लागतात। नक्की काय आहे हे कुर्माघर सविस्तरपणे जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी चैताली आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी। मासिक पाळीत महिलांना ठेवले जाते कुर्माघरात। जग एआयच्या विश्वाकडे वळले, पण काही ठिकाणी मात्र अद्यापही प्रथा परंपरांनाच महत्त्व देण्यात येते। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया सारख्या भागात असणाऱ्या महिलांबाबतीत असंच काहीसं घडतंय। गडचिरोली आदिवासी समाजातील महिलांना प्रथेच्या नावाखाली मासिक पाळीत गावाबाहेर राहावं लागतंय, तेही एका झोपडीत। ही झोपडी अशी असते जिथे साप, मुंग्या, विषारी कीटक कधीही येऊ शकतात। शिवाय या झोपडीला ना धड खिडक्या असतात ना धड दरवाजे, ज्यामुळे महिलांच्या जीवाला धोकाही असतो। अशाच परिस्थितीत त्या तेथे 4 दिवस राहतात। महिलांसाठी अंघोळीची सोयही नसते। गावातील प्रत्येक महिला महिन्यातील 4 दिवस त्या खोलीत राहते। काही वेळा तर एकाहून अधिक महिला एकत्र सुद्धा राहतात। त्यांच्या खाण्यापिण्याची सोयही तेथेच केली जाते। काही आदिवासी स्थानिक महिलांच्या मते पाळी ही विटाळे, त्यामुळे अशा बाईचा स्पर्श घराला लागू नये यासाठी ही प्रथा पाळली जाते। या उलट काही महिलांच्या मते पाळीमध्ये तिला आराम मिळावा म्हणून तिला वेगळं ठेवलं जातं असं सांगितलं जातंय। कुर्माघर म्हणजे एक प्रकारची शिक्षाच। महिन्यातील 4 दिवस वीज, पंख्याशिवाय राहणं, त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती, पावसातील ओलसर वातावरण, सर्वत्र अस्वच्छ वातावरण, हे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच आहे असं येथील काही महिलांचं म्हणणं आहे। आजपर्यंत अशा अनेक आदिवासी महिला आहेत ज्यांना सुविधांच्या अभावामुळे अनेक आजारांना बळी पडावं लागलंय। एकूणच हे सर्व पाहता प्रथा परंपरा मानवासाठी आहेत की प्रथा परंपरेसाठी मानव आहे असा प्रश्न उरतोय। समाजात महिलांना आजही अशा प्रथांना बळी पडावं लागतंय। या संपूर्ण परंपरेवर तुमचं मत काय आहे? मासिक पाळीच्या 5 दिवसात महिलांनी कुर्माघरासारख्या ठिकाणी राहणं कितपत योग्य आहे? नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।